नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची. सध्या आपण वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजू पाटील बरोबर उपस्थित आहे. त्यांची कार्यशैली करण्याची पद्धत आपण बघितली असेल तर गेले अनेक वर्षापासून ते बहुजन विकास आघाडीचे 6 टर्मचे नगरसेवक राहिलेले. त्यानंतर त्यांनी सचिव पद गाजवलं आणि चांगल्यापणाने त्यांनी आपल्या पक्षासाठी निष्ठावान म्हणून काम केलं. म्हणून आज त्यांना ह्या पदावरती विराजमान करण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेतला आणि ते नक्कीच विजयी होऊन आज या महापौर पदावरती विराजमान झालेले. त्यांच्याबरोबर आपण अनेक विषयावरती चर्चा करणार. ज्या प्रकारे ते 5.5 वर्षापासून जे प्रशासकीय काळ होता त्यामध्ये कुठलाही पक्षाचा नगरसेवक नव्हता, पण अनेक समस्या उपस्थित झालेले. आमदार नक्कीच बदल झालाय, पण आमदारांनी नक्की काम केलं आहे का, या सर्व गोष्टीवरती थेट अजू पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. अजू पाटीलजी नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला अभिनंदन. काय म्हणणं, ज्या प्रकारे 5.5 वर्षात कुठलाही नगरसेवक नव्हता, कामं अजूनही रखडले होते, आता आपल्याला महापौर पद असं विराजमान करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे आपण बघणार आहे वसई विरारच्या विकासासाठी? कसं आहे की शेवटी लोकप्रतिनिधी मग तो कुठच्याही पक्षाचा असो, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ह्याच होतं की त्याची नाळ येथील जनतेशी जुळलेली असते. त्यामुळे तो जे काम करतो त्याला जे काय लोक सांगतात, लोक भेटतात, त्याच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात ते अधिकाऱ्यांच्या डोक्यात येतीलच असं नाही, लोक त्यांना भेटतीलच असं नाही. कारण ते ऑफिसमध्ये भेटणार, लोकप्रतिनिधीमध्ये घरामध्ये दारामध्ये जाता येता कुठे ना कुठे भेटत असतो, ओळखीचा असतो, त्याला सूचना करतात, रागावतात, बोलतात, भांडतात. त्या अधिकाऱ्यांशी शक्य होत नाही. आणि मग त्यावेळी त्यांच्या डोक्यात जे आहे शेवटी एक काम करायच्या हिशोबाने करतात. सगळेच वाईट नसतात किंवा सगळेच चांगले नसतात. त्यामुळे त्याच्याकडनं रिझल्ट मिळण्याचं जे आहे ते वेगवेगळं असतं. आणि त्याच्यात वसईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम झाला. या प्रशासकीय राजवटीमध्ये बरीचशी कामं चुकीची झाली, गरज नसताना झाली, आणि त्यामुळे विकास रखडल्यासारखा झालेला होता. आणि आता नवीन निवडणुका सगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. ही गाडी रुळावर यायला अजून 1 वर्ष लागेल, कारण अनेक विषय आहेत त्या रस्त्यावर रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तिजोरीचा मध्ये खडखडाट झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून या विभागाला कसा चांगला विकास करता येईल आणि प्रायोरिटी कशाला द्यायला लागेल ते ठरवून, आणि सगळ्यात पक्षाच्या लोकांना, म्हणजे फक्त नगरसेवक नाही तर सर्व पक्षाचे आहेत, बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, जे विचारवंत आहेत, चांगल्या ठिकाणी कुठेतरी काम केलेलं आहेत, काही जण अनुभवी आहेत, महापालिकेत किंवा शासकीय याच्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे. अशा सगळ्या अनुभवी लोकांचा विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या सूचनाप्रमाणे काम करण्याचा या बॉडीचा, म्हणजे त्यात मीच असं नाही तर सगळ्यांचाच असा विचार आहे. आणि त्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन कसं काम करता येईल त्याचा आदेश आम्हाला केलेला आहे. युवा आमदार क्षितिज ठाकूर आहेत, त्यांच्या संकल्पनेतल्या अनेक गोष्टी आहेत, अनेक विजन आहेत युवकांसाठी, ती देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. ज्या प्रकारे आपण प्रचारात जेव्हा उभं होते तेव्हा निवडणुकीच्या दरम्यान, त्यावेळी आपण लोकांनी सांगितलं, भाषणमध्ये सांगितलं होता की लवकर मी या 4 प्रभाग नंबरमधून निवडून आलो तर स्टेशन परिसर आपण चांगल्यापणे करणार. लोकांना येण्या जाण्यामध्ये जे तकलीफ होते, असुविधा होते, त्यासाठी आपण प्रामुख्याने लक्ष देतो. त्यावरती कसं प्रकारे स्टेशन विभागात म्हणजे नुसतंच 4 नंबर वॉर्ड असं मला तर नाही, आता तर वसई विरार आपल्याकडे आहे, तर सर्व स्टेशन विभागामध्ये लोकांना पार्किंग असो किंवा वर्दळ कमी कशी होईल, सुविधा कशा चांगल्या मिळतील, या पार्किंगपासून सगळ्या यासाठी कडक धोरण स्वीकारलं जाणार आहे. आणि निश्चित स्टेशन परिसर प्रायोरिटीनी चांगला करण्यासाठी, आणि हे करत असताना कोणावर अन्याय होणार नाही हा देखील आम्ही विचार करू. ज्या प्रकारे आता मी जेव्हा अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर अधिकाऱ्यांना पण एक मनात शांती आली, ज्याप्रकारे आपण विराजमान झाले. पण त्यांचा एक प्रामुख्याने प्रश्न आहे का, गेले 25 वर्षापासून ते वसई विरार शहरात राहतात, इकडे कामकाज करतात कर्मचारी म्हणून, तर ते आजपर्यंत परमनंट झाले नाहीये. पण बाहेरून जे मंत्र्यांवरून जे पण येतात सहआयुक्त, ते परमनंट होतात. त्यांचा काय विचार कसा प्रकार नाही, बाहेरून येतात ते प्रतिनियुक्तीवर नाही येतात, सहाय्यक आयुक्त, तर परमनंट असं नाही. परमनंटसाठी आम्ही प्रोसिजर चालू केलेली आहे, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी पेंडिंग राहिलेल्या आहेत. आमचा पाठपुरावा चालू आहे का मॅक्झिमम लोकांना कसं कायम तत्वावर घेता येईल, का ज्यांनी बाबा 20-20, 25-25 वर्ष, 15-15, 18-18 वर्ष सेवा दिलेली आहे, एक तर त्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे. परंतु काहीतरी राज्य सरकारचं जो काही धोरण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गाडी अडकते, मग कुठेतरी वयामुळे अडकते, कुठेतरी शिक्षणामुळे अडकते. तर त्याच्यावर देखील यावेळी लवकरात लवकर अशी जे कोणी व्यक्ती आहेत का ज्यांना परमानंट करणं गरजेचं आहे, कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे, किंवा त्यांना ज्या काय पद्धतीने त्यांचे वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या त्यांची मागणी आहे,
तर त्याला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. फुलपाडा झाला, संतोष भवन झाला, या परिसरामध्ये स्लम परिसर मानला जातो. त्या ठिकाणी आजही रस्ते चांगले नाहीये. त्यांच्या घराच्या बाहेर गटाराचं पाणी वाहत असतो. त्यावरती आपण कशा प्रकारे काम म्हणून करणार? मी स्वतः त्या दिवशी संतोष भवन आणि परिसरामध्ये जाऊन आलो. आज देखील वसई ईस्टला फेरी मारून आलो. तर अशा ठिकाणी जाऊन प्रायोरिटीने काय करता येईल, का निदान बेसिक कम्युनिटी त्यांना दिल्या पाहिजेत नागरिकांना, ते देखील केलं जाईल. प्रथम गटार किंवा पाईपलाईन हे सगळी कामं प्रायोरिटीने करून मग रस्ता करावा, असा आमचा विचार आहे. कारण काय, रस्ता केल्यानंतर परत कोणतरी येतो, फोनवाला येतो, टेलिफोनवाला येतो, पाणीवाला येतो, गटारवाला येतो आणि परत खोदतो. तसं होऊ नये म्हणून सगळ्या विभागांना सांगितलं का बाबा रोड करायचे आहेत, त्याच्या आधी तुमची जी काही कामं आहेत, गॅसपासून सगळी जी काही ज्या ठिकाणी गॅस आहे त्या ठिकाणी जी कामं आहेत ती करून घ्या, म्हणजे आम्हाला सुस्थितीत रस्ते करता येईल. या पावसाळ्याच्या आधी पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्याच्यात देखील आम्ही कार्यवाही चालू आहे. शेवटचा प्रश्न, जशा प्रकारे मी आता आलो तुम्हाला भेटायसाठी, तर आम्ही दोन तास आम्ही वाट पाहिली, कारण की एवढी गर्दी होती. आज 7 दिवस झालेले तुम्हाला महापौर पदावरती विराज म्हणून, तरी सुद्धा आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी नागरिक अति आपुलकीने तुमच्याकडे येतात आणि शुभेच्छा देतात. तर आपलं कामकाज कधीपासून चालू होणार? समिती कधीपर्यंत गठीत होणार? कामकाज चालू झालेलं आहे. लोक येतात, त्या काही सूचना घेऊन येतात, काही जण कामं घेऊन येतात, काही जण अडचणी घेऊन येतात, शुभेच्छा तर देतात. पण त्यांना मी सांगितलेलं आहे की शुभेच्छाबरोबर काय करायला पाहिजे ते देखील सांगा. त्यामुळे लोक त्यांच्या काही अडकलेल्या गोष्टी आहेत, समस्या आहेत, काही सूचना आहेत, त्या सगळ्या घेऊन येतात. त्यांच्या काही सूचना आहेत त्या आम्ही त्याच्यावर विचारविनिमय चालू आहे. आणि या सगळ्यांवर टप्प्याटप्प्याने सगळ्या नगरसेवकांना, सगळ्या पक्षांच्या लोकांना घेऊन एकत्र जे काही असे विषय, सामाजिक विषय आहेत, आता आपल्या महापालिका क्षेत्रातील काही विषय आहेत त्या ज्याच्यावर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आणि जी कामं इमिजिएट करण्यासारखी आहेत ती करण्यासाठी, म्हणजे ते साफसफाई असेल, औषध फवारणी असेल, म्हणजे फॉगिंग असेल, गटार साफ करण्यासारखे असेल, त्या ज्या बेसिक गोष्टी लोकांना गरजेच्या आहेत त्यासाठी. आणि मच्छरसाठी देखील आम्ही सांगितलं आहे की मच्छर वाढलेलं आहे, त्यासाठी औषध कसं बदलता येईल किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या लोकांशी देखील आमचं बोलणं चालू आहे, तर त्याच्यातनं काय मार्ग काढला जाईल. त्या व्यतिरिक्त ज्या MMR रिजनमधल्या नगरपालिका, महानगरपालिका, त्यांचे पण अनुभव, तिकडूनच्या अधिकाऱ्यांचे अनुभव, शेवटी एकमेकांची देवाणघेवाण झालं पाहिजे. का कुठे कंट्रोल कशामुळे होऊ शकतो, कोणाचा प्रयोग यशस्वी झालेला असतो, असा कुठचा यशस्वी झालेला प्रयोग असेल तर त्याची देखील देवाणघेवाण करण्याच्या सूचना आम्ही सगळ्यांना सांगितल्या. धन्यवाद. बघितलं, हे होते अजूजी पाटील, जे आता वसई विरारचे नवनिर्वाचित महापौर पदावरती विराजमान झाले. त्यांची कार्य करण्याची शैली आपण पाहिलीच असेल. गेली अनेक वर्षापासून ते कामकाज करत असतं, पण येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला चांगली गोष्ट वसई विरार शहराच्या नागरिक लोकांना भेटणार आहे. आता प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.